सुप्रीम कोर्टात सोमवारी प्रकरण खळबळजनक ठरले। सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर अचानक बूट फेकले गेले। एका याचिकेवर सुनावणी सुरू असताना वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीशांकडे बूट फेकल्याची घटना घडली। तात्काळ पोलिसांनी राकेश किशोर यांना ताब्यात घेतले। या घटनेबाबत राकेश किशोर यांनी खंत व्यक्त केली नसल्याची माहिती मिळाली। सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देशभरात तीव्र निषेध नोंदवला गेला। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी या घटनेवर कठोर शब्दात निषेध व्यक्त केला। महाराष्ट्रात विरोधी पक्षांकडून निषेध आंदोलने झाली। राकेश किशोर यांच्यावर बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल केला गेला असून त्यांचे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके दिल्ली येथे गेले आणि राकेश किशोर यांची भेट घेतली। या भेटीत निलेश लंके यांनी राकेश किशोर यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि संविधानाची प्रत भेट म्हणून दिली। निलेश लंके म्हणाले, राकेश किशोर यांच्याकडून घडलेली घटना संकुचित आणि मनुवादी विचारांमुळे झाली आहे। त्यांना संविधानाची जाणीव करून देण्यासाठी मी येथे आलो आहे। संविधानाचे रक्षण सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हा प्रकार केवळ एका व्यक्तीचा अवमान नाही, तर संपूर्ण देशाचा अवमान होता। शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करण्यासाठी मी आंबेडकरांचा फोटो आणि संविधानाची प्रत घेऊन आलो आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।